2 मिनिट फक्त वेळ देऊन ऐका. आपण त्या शेतकरी बापाची औलाद आहे, जो बाप आपल्या किती जरी कर्ज असलं, किती जरी महापूर असला किंवा काही कोणतीही मोठी नैसर्गिक एखादी अडचण येऊ द्या, त्या अडचणीला आपला बाप घाबरत नाही. मग आपण पण त्या स्वाभिमानी बापाची स्वाभिमानी लेकरे. मग आपण जर एखाद्या ठिकाणी जरा जास्त फॉर्म पडले तर आपण त्या ठिकाणी घाबरायचं काय कारण आहे? तुम्हाला माहिती का गरुड पक्षी आणि कावळा या दोघांमध्ये कोणता फरक आहे? फरक फक्त उडायचा फरक नाही मित्र, तर फरक फक्त घरटी बांधायचा सुद्धा आहे. तर गरुड पक्षी पावसाळ्यामध्ये कधीच घरट बांधत नाही. याचं कारण असं नाही की तो पावसाला घाबरतो, याचं कारण असं आहे मित्रा की तो ढगाच्या वर जाऊन उडायची स्वतःमध्ये धमक ठेवतो. अशी धमक तुम्ही पण ठेवा. अरे असू दे ना 4 जागा, त्या जागेसाठी 400 फॉर्म असू दे, गरज नाही 400 फॉर्मचं नका बघू, फक्त 4 जागा. त्या 4 जागेतली 1 जागा माझी आहे असं स्वतःमध्ये तुम्ही धमक जर त्या दिवशी ठेवली ना, तर भावा ते ग्राउंड तुझ्यासाठी किरकोळ आहे. तर बापाला जाऊन विचार, त्या मोठ्या मोठ्या पावसाचं मोठं बापानं अख्खं रान कसं पेटवलं होतं ते.